आजची सकाळ आमची थोडीशी वेगळी झाली, पण खूपच सुंदर झाली. ह्या दोघांना उटणं वगैरे लावून आम्ही छानपैकी रील्स वगैरे काढल्या. त्यानंतर ना आम्ही आमच्या घरी आलेलो, तर इथे देवाचं दर्शनसुद्धा घेतलं. स्वराज खूपच छान रमला होता मंदिरात. त्याने घंटा वगैरे दाखवली. सगळं त्याच्या लक्षात राहतं एकदा सांगितलं की. आणि छानपैकी डोकं टेकून देवाचं दर्शनसुद्धा त्याने घेतलं. आत्ता पाहिलंच असेल तुम्ही. आणि मी पाठीमागून बोलत होती, विठ्ठल विठ्ठल दिगंबरा, तर तो सुद्धा टाळ्या वाजवतो छानपैकी. आणि देवाकडे बघा किती निरागसतेने एकदम स्माईल छोटीशी करून हसतोय बघा. आणि आमच्या आईने इथे मंदिराच्या मागे छानपैकी थोडीशी छोटीशी बाग केली आहे. तिथे झेंडूची फुले आणि खूप छान छान युनिक कलरफुल फुले सुद्धा आलीत. पपईचे झाड लावले, अशी भरपूर अशी छोटी छोटी झाडे लावलीत. येता येता माझ्या मम्मीच्या घरी इथे स्वराजला बसवलं आणि मी थोडीशी भाजी घ्यायची म्हणून गेली. स्वराज त्याच्या मामीपाशी बसला होता आणि मामाची आई सुद्धा होती. मामीची छानपैकी रांगोळी काढणं चालू होतं. आणि स्वराजसाठी तिने ड्रेससुद्धा आणला होता माझ्या वहिनीने. आणि आमच्या घरी आल्याच्या नंतरने मी छानपैकी रांगोळी काढली, देवाला वगैरे दिवे वगैरे लावले. आणि अशी झाली आज आमची वसुबारस. तर इथे आमच्या गायांना मी पूजून घेतलं. संध्याकाळी उशिरा येतात गाया घरी, त्यामुळे थोडंसं नैवेद्य वगैरे ठेवलं त्यांना. आणि छानपैकी तिने सुद्धा गायांची पूजा केली. कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय बाय.